बंद हे बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो नमस्कार। अपेक्षा अशी होती की विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबरच्या सुरुवातीला किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतील, मात्र निवडणूक आयोगावर दबाव म्हणा किंवा महायुतीची तयारी नाही असं म्हणा, त्यामुळे या निवडणुका आता 20 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या 2 टप्प्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सगळ्यांचं लक्ष लागलंय महाराष्ट्रामध्ये नक्की काय होणार, कोणाची वाजणार आणि कोण मैदान गाजवणार। त्याला कारण पण तसंच आहे की गेल्या 1.5-2 वर्षापासून शिवसेनेतून वेगळे झालेले एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीतून वेगळे झालेले अजितदादा पवार यांचं नेमकं यापुढे काय होणार। कारण लोकसभेमध्ये मोठमोठा गाजावाजा झाला की स्ट्राईक रेट हा एकनाथ शिंदेचा जास्ती होता, मात्र त्यांच्याबरोबर भाजपची एक मोठी ताकद म्हणा, पैशाची एक मोठी ताकद म्हणा, सत्तेची एक मोठी ताकद त्यांच्या पाठीशी उभी असतानाही त्यांना केवळ 7 जागा मिळाल्या। त्या 7 जागांपैकी जर आपण बघितलं तर उत्तर पश्चिमची जागा आहे ती थोडी वादग्रस्त आहे, त्याचा निकाल काय लागेल तो पाहणं उत्सुकतेचा आहे। आणि त्याचबरोबर धैर्यशील माने जे निवडून आले तिथे जर राजू शेट्टी उभे राहिले नसते किंवा ते महाविकास आघाडीमधून उभे राहिले असते तर शिंदेची आणखीन जागा घटली असती। आता शेवटी प्रश्न हा प्रत्येकाला पडला आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय येणार, अपेक्षित काय आहे, लोकांना अपेक्षित हे आहे। अनेकांना असं वाटतं की उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सत्तेवर यावं किंवा महाविकास आघाडीने यावं। अनेक सर्वे आलेले आहेत, त्या प्रत्येक सर्वेमध्ये महाविकास आघाडीला 150 पेक्षा जागा मिळालेल्या जास्ती आहेत। महायुतीच्या भाजपने देखील जो सर्वे केल्या अंतर्गत त्यात देखील भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल महायुतीला असा निष्कर्ष निघालेला नाही। आता सर्वांचं लक्ष हे लागलेलं आहे की कोणाची गाजणार, कोण वाजणार। खास करून लक्ष हे उद्धव ठाकरे गटाचे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे लागलंय। सुरुवातीला असं वाटलं होतं की सुप्रीम कोर्ट निकाल देईल, 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरच्या मध्ये निकाल येईल आणि त्या निकालामध्ये अनेक कायदे तज्ञांना असं वाटत होतं आणि आजही वाटतंय की शिंदे यांच्याकडनं पक्ष आणि चिन्ह जाईल, पक्ष जाईल पण चिन्ह जे आहे ते गोठवलं जाईल। तसं जर झालं तर शिंदेसमोर मोठं टेन्शन येणार आहे, कारण त्यांना एक तर एखाद्या पक्षात आपल्या सहकार्यांना घेऊन जावं लागेल किंवा मग त्यांना भाजपच्या कमळ या चिन्हावर लढावं लागेल। परंतु त्यानंतरही एकंदरीत स्थिती विधानसभेची काय असेल, म्हणजे खरंच उद्धव ठाकरे यांना सहानुभूतीची लाट आजही मिळणार का, ते सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन विधानसभेकडे जाणार का, की एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात अथवा जे शिलेदार 41 त्यांच्यासोबत गेले आहेत त्यांची पुरती वाट लागणार। हा सर्व प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे। त्याला कारणही तसंच आहे। उद्धव ठाकरे गट किमान 95 ते 100 जागा लढवणार। शिंदेच्या वाटेला जर एकत्र लढले तर भाजप शिंदेना एक 55 ते 60 जागा सोडणार। त्यापैकी किमान 45 मतदारसंघात उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा थेट सामना होणार आहे आणि याच 45 जागेमधून जास्ती कोण बाजी मारणार त्यावर त्या पक्षाचं भवितव्य आहे। विशेषतः मुंबई आहे, ठाणे आहे, पालघर आहे, नाशिक आहे, कोकण आहे आणि छत्रपती संभाजीनगर आहे। हे जे मतदारसंघ इकडचे आहेत इथे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि लागणार आहे। त्याला कारण असं होणार की जशी जशी निवडणूक जवळ येणार, प्रचार सुरू होणार, उद्धव ठाकरे शिंदेवर तुटून पडणार, शिंदे उद्धव ठाकरेंवर तुटून पडणार आणि हा रंगतदार सामना हा सामान्य जनतेला, सामान्य मतदारांना पाहायला मिळणार आहे। आता जे 45 चे मतदारसंघ आहेत जिथे आमने सामने उद्धव ठाकरेंचे शिलेदार विरुद्ध एकनाथ शिंदे यांचे शिलेदार येणार आहेत, त्यापैकी किती विजयी होणार आणि किती पराभूत होणार, एकंदरीत जी आकडेवारी आतापर्यंत आलेली आहे त्याच्यामध्ये असं आहे की शिंदेना जेमतेम 20 ते 22 जागा
या विधानसभेच्या निवडणुकीत मिळू शकतात. म्हणजे 25च्या वर शिंदे जाऊ शकत नाही, आणि जर ते 25च्या वर जाऊ शकत नाही तर मुख्यमंत्री पद हे सोडा. असंही भाजपला जर अधिक जागा मिळाल्या तर भाजप कुठेही अंडरस्टँडिंग करणार नाही, कुठेही तडजोड करणार नाही. भाजप मुख्यमंत्री पद स्वतःकडे घेणार. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे जेमतेम मुख्यमंत्री पदाची 2 महिने उरलेले आहेत. त्याच्यानंतर ते कदाचित उपमुख्यमंत्री होतील किंवा त्यांना केंद्रात घेऊन जातील मोदी सरकार, काही होऊ शकतं. मात्र आता प्रश्न हा आहे की जी मतं गेल्या वेळी म्हणजे जवळपास 53 ते 54 लाख मतं ही उद्धव ठाकरे यांना मिळालेली, त्याच्यापेक्षा काही कमी मतं ही एकनाथ शिंदे यांना मिळालेली. तेव्हाचा जो लोकसभेचा निकाल होता तो पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की अनेक ठिकाणी जिथे शिंदेचे आमदार आहेत त्या मतदारसंघात देखील उद्धव ठाकरे यांनी बाजी मारलेली आहे. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जी लाट आहे लोकांना सहानुभूतीची, की ठाकरेंबद्दल जे वक्तव्य केलं जातं, ठाकरेंवर टीका केली जाते, ठाकरेंना टार्गेट केलं जातं, ठाकरेंचा पक्ष ज्या पद्धतीने भाजपने आणि शिंदेनी फोडला, तो जो राग लोकांच्या मनात आहे त्याचं रूपांतर हे मतामध्ये होणार का? उद्धव ठाकरे यांना मतं मिळणार का? आणि तसं जर झालं, ती सहानुभूतीची लाट कायम राहिली, दलित मतदार असू दे, मुस्लिम मतदार असू दे, ख्रिश्चन मतदार असू दे, मराठी असू दे, यांनी जर उद्धव ठाकरे यांना मतदान केलं तर निश्चितपणे एकनाथ शिंदे यांची पुरती वाट लागणार हे 100% आहे. एकनाथ शिंदेनी काय केलं की लोकांची जी सहानुभूती उद्धव ठाकरेंकडे आणि आपल्या प्रति जो रोष आहे तो कमी करण्यासाठी आणि लोकसभेमध्ये महायुतीला जो दणका बसलाय तो काही प्रमाणात कमी करण्यासाठी लाडकी बहीण योजना, लाडकी भाऊ योजना अशा अनेक योजना आणल्या. आता हा योजनांचा फायदा खरंच त्यांना होतो का? लोक लालचीपणाने पैसे घेऊन महिला वर्ग म्हणा, युवक म्हणा, हे शिंदे आणि भाजपला मतदान करणार का हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार. पण मला असं वाटत नाही की महाराष्ट्रातील जनता अशा पद्धतीने पैसे घेऊन एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या युतीला मतदान करेल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं टेन्शन हे निश्चितपणे वाढलेलं आहे. फक्त बघायचं इतकंच आहे की सत्तेच्या दिशेने कोण जाणार. सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्तेच्या जवळ जाणार, की लोकांना जे आमिष दाखवलंय, लोकांना जे पैसे वाटले गेले आहेत, जो सत्तेचा वापर केला गेला आहे, त्याचा फायदा एकनाथ शिंदेला होईल आणि भाजप सोबत ते सत्तेच्या दिशेने जाईल. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाची वाजणार आणि कोण मैदान गाजवणार हे स्पष्ट होणार आहे. मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या वेळी एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तेव्हापर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.